हे जग सोडून जाण्यापूर्वी माझ्या नवऱ्याने मृत्यूपत्रातील सर्व बचत आणि मालमत्ता त्यांच्या 2 मुलांना आणि मुलींना दिली. 2 घरे, 1 फ्लॅट आणि बँकेत 12 लाख रुपये. त्यांनी सर्व काही मुलांमध्ये समान वाटून दिले. आणि मला मला फक्त एक जुनी उशी देण्यात आली. माझ्या लग्नात आलेली तीच उशी, ज्याबद्दल मी असंख्य स्वप्ने पाहिली होती. आणि मला माहीत नाही मी किती रात्री रडत घालवल्या. ज्या दिवशी इच्छापत्र उघडले गेले त्या दिवशी माझ्या आयुष्यात एक भयानक वळण आली, ज्याची मी कधीच कल्पना केली नव्हती. माझ्या प्रेमाने, त्यागाने आणि शांततेने मी ज्या घराचा सांभाळ केला ते अचानक परके वाटू लागले. आज मी माझी कहाणी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. एका आईची, एका पत्नीची आणि एका स्त्रीची, जी तिच्या संपूर्ण आयुष्याचे सत्य फक्त एका जुन्या उशीने धरून ठेवते. माझे नाव सविता देवी आहे, जवळजवळ 60 वर्षांची. आणि आज जेव्हा मी हे शब्द स्वतःला पुन्हा सांगते तेव्हा असे वाटते की हे सामान्य वय नाही, तर सहनशीलता, त्याग आणि अगणित दुःखाचे आयुष्य आहे. जणू काही प्रत्येक वर्षाने माझ्या आत्म्यावर स्वतःची एक वेगळी रेषा ओढली आहे. आजही जणू काही एक वेगळीच रेषा आखली गेली होती. घर अजूनही त्याच शांततेत होते, त्याच भिंती, तीच थंड जमीन, त्याच खोल्या आणि त्याच खिडक्या, ज्या सूर्यप्रकाश आत आणत होत्या पण प्रकाश देत नव्हत्या. सर्व काही वर्षानुवर्ष तसेच होते, तरीही सर्व काही बदलले होते. कारण माझे पती सरदारजी, ज्यांच्या उपस्थितीमुळे हे घर एका घरासारखे वाटत होते आणि ज्यांच्याशिवाय ते फक्त विटा आणि दगडांचा सांगडा राहिले होते. त्याच्या जाण्यानंतर जणू काही हे घर श्वास घेण्यास विसरले होते. प्रत्येक कोपरा त्यांच्या अनुपस्थितीचा आवाज करत होता. बेडजवळ ठेवलेले त्यांचे जुने चष्मे अजूनही तिथेच होते, जणू काही ते उठून डोळ्यांना लावणार होते. त्यांनी लिहिलेली डायरी अजूनही कपाटाच्या कोपऱ्यात बंद पडली होती, जणू त्याचा आवाज त्यांच्या पानांमध्ये कैद झाला होता. आणि मला भीती वाटते की जर मी ते उघडले तर ते शब्द मला आतून तोडतील. आणि ज्या जुन्या उशीवर आम्ही इतक्या रात्री डोके ठेवून एकमेकांचे शांतता ऐकत होतो, ती अजूनही तिथेच होती. पण आता त्यावर डोके ठेवणारे कोणी नव्हते. घरात शोकाचे वातावरण होते. येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या चेहऱ्यावर सूर्यप्रकाश पडत होता आणि मग असे वाटत होते की ते त्यांच्या डोळ्यांवर आदळून बाहेर पडेल. माझी 2 मुले अमित आणि रवी आणि माझी मुलगी सौम्या, तिघेही त्यांच्या स्वतःच्या जगातून बाहेर आले होते. त्यांच्या चेहऱ्यावर दुःखाचे वेगवेगळे थर होते. लोक येत असत, मला सांत्वन देत असत, माझ्या डोक्यावर हात ठेवत असत. कोणी म्हणायचे हिम्मत धरा, कोणी म्हणायचे ही देवाची इच्छा होती. आणि मग सर्वजण निघून जायचे. पण त्यांच्या जाण्यानंतर हे घर आणखीनच रिकामे वाटले. मी सर्वांसमोर खंबीरपणे वागण्याचा प्रयत्न केला, कोरड्या डोळ्यांनी मान हलवत, हळूवार आभार मानत. पण कोणीतरी खोलीतून बाहेर पडताच माझे अश्रू आपोआप वाहत होते. न बोलता, जणू काही ते इतक्या वर्षांपासून रोखून धरले होते आणि आता त्यांना वाहण्यासाठी एक निमित्त हवे होते. मी माझ्या आयुष्यात फक्त एकच गोष्ट शिकले होते की पती आणि मुलांसाठी सहन करणे हे स्त्रीचे कर्तव्य आहे. आणि मी ते खरोखर सहन केले, तक्रार न करता, प्रश्न न करता, कधीही माझ्या थकव्याबद्दल कोणालाही न सांगता, कधीही माझे दुःख व्यक्त न करता. कारण मला शिकवले गेले होते की एक चांगली पत्नी आणि एक चांगली आई ती असते जी स्वतः तुटलेली असतानाही इतरांची काळजी घेते. आणि मी ते केले. मीही तेच केले. जेव्हा सरदारजी त्यांच्या नोकरीच्या चिंतेमुळे गप्प बसायचे तेव्हा मी त्यांची शांतता समजून घ्यायचे आणि हसत राहायचे. जेव्हा मुलांच्या गरजा वाढायच्या तेव्हा मी माझ्या इच्छा मागे सोडून द्यायचे. नवीन साडी खरेदी करण्यापूर्वी मी मुलांच्या फी आणि पुस्तकांचा हिशोब करायचे. मी नेहमीच माझे दुःख नंतरसाठी पुढे ढकलत असे. आज जेव्हा ते सर्व माझ्यासमोर बसले होते तेव्हा माझी स्वतःची मुले, मला त्यांचा अभिमान वाटत होता. आणि मनात कुठेतरी खोलवर एक विचित्र भीती होती. कारण सरदारजी गेल्यानंतर पहिल्यांदाच मला जाणवत होते की आता मी एकटी आहे, खरोखर एकटी. ती सावली जी नेहमीच माझ्या डोक्यावर होती, जी न बोलता माझे भय समजून घेत होती, जी रात्रीच्या शांततेत माझे रडणे ऐकून
माझ्या बाजूला येऊन शांतपणे बसायची ती सावली आत्ता राहिली नाही. घरातील प्रत्येक आवाज मोठा वाटत होता. घड्याळाची टिकटिक, दाराचा आवाज, लोकांच्या पावलांचा आवाज आणि मग अचानक सर्व काही खूप शांत झाले. इतके शांत की मला माझे स्वतःचे हृदय धडधडताना ऐकू येत होते. मी खिडकीजवळ उभा राहून अंगणात पाहिले. तेच अंगण जिथे सरदारजींनी एकदा सकाळचा चहा घेतला होता, जिथे मुले खेळायला शिकली होती, आणि आज तेच अंगण मला अनोळखी वाटत होते. जणू ते मलाच विचारत होते, पुढे काय? आणि माझ्याकडे उत्तर नव्हते, फक्त एक दीर्घ श्वास, अश्रूंनी भरलेले डोळे आणि आयुष्यभर मी शिकलेली सवय शांतपणे सहन करणे. माझ्या पतीच्या निधनानंतर अगदी 7व्या दिवशी जेव्हा घरात दारावर उदबत्तीचा वास आणि दुःखाच्या सावल्या अजूनही रेंगाळत होत्या, मला एक विचित्र आवाज ऐकू आला. मी पाहिले, तिथे एक वकील उभे होता. त्याच्या हातात कागदपत्रांची एक जाड फाईल होती. जणू काही त्यात फक्त कागदपत्रेच नाही, तर माझ्या भावी आयुष्याचे निर्णय होते. माझी मुले अमित आणि रवी आणि माझी मुलगी सौम्या तिघेही ड्रॉइंग रूममध्ये आले आणि सोफ्यावर बसले. काही घाईत होते, काही अस्वस्थ होते आणि काही एका विचित्र कुतूहलाने भरलेले होते. मी नेहमीप्रमाणे कोपऱ्यात शांतपणे उभा राहिले. मला काहीही विचारले गेले नाही आणि मी काहीही बोलले नाही. मला कल्पनाही नव्हती की माझ्या आयुष्याची खरी परीक्षा त्या दिवशी सुरू होईल. वकिलाने घसा साफ केला आणि म्हणाला, मी दिवंगत सरदारजींचे मृत्यूपत्र वाचायला आलो आहे. अचानक खोलीत एक विचित्र शांतता पसरली. घड्याळाचे काटे देखील वेगात येऊ लागले. दिवंगत सरदारजींची मालमत्ता खालीलप्रमाणे विभागली गेली आहे. पहिले घर मोठा मुलगा अमितला. अमितच्या डोळ्यात एक चमक आली. दुसरे घर धाकट्या मुलगा रवीला. रवीने हलका हुसासा टाकला. जणू काही ओझे कमी झाले आहे. मुलगी सौम्याला शहराचा फ्लॅट. सौम्याच्या ओठांवर समाधानी हास्य पसरले. बँक खात्यात जमा झालेले 12 लाख रुपये. तिन्ही ते मुलांमध्ये समान वाटले जाईल. मी ते सर्व ऐकत होते. विचित्रपणे माझ्या हृदयाला किंचितही वेदना जाणवल्या नाहीत. उलट मी स्वतःशीच हसत होते. मी विचार केला, हे चांगले आहे. माझ्या मुलांचे भविष्य सुरक्षित आहे. सरदारजींनी योग्यच केले. कदाचित एखाद्या आईचे हृदय असेच असते. त्यांनी स्वतःच्या वाटेची आशा खूप पूर्वीपासून सोडून दिली आहे. मग वकिलाने शेवटचे पान उलटले. त्यांचा आवाज थांबला. जणू ते स्वतः गोंधळले होते आणि ते म्हणाले, दिवंगत सरदारजींनी त्यांच्या पत्नी सविता देवींसाठी फक्त एकच गोष्ट सोडली होती, एक जुनी उशी. क्षणभर खोलीत शांतता पसरली. जणू कोणीतरी हवा शोषून घेतली आहे. मग मंद हास्य. सुना एकमेकींकडे पाहत होत्या, ओठ दाबत होत्या आणि त्यांच्या डोळ्यात व्यंग होते. माझ्या मुलाने त्यांची नजर हटवली त्यांच्या मुलीच्या ओठांकडे. एक हलकेसे स्मित माझ्या हृदयाला भिडले. वकील औपचारिक स्वरात म्हणाली, ही उशी त्यांच्या लग्नाच्या काळापासून आहे. सरदारजींना ती सविता देवींकडेच राहावी असे वाटत होते. उशी मला देण्यात आली. ती जुनी जीर्ण उशी ज्यावर मी माझे अर्धे आयुष्य डोके ठेवून घालवले होते. मी ती माझ्या छातीशी घट्ट मिठी मारली. त्या क्षणीही माझ्या हृदयात काहीतरी रेंगाळत होते. कोणतीही तक्रार नव्हती. मी स्वतःला म्हणाले, बरं निदान त्यांनी माझ्यासाठी काहीतरी सोडलं. पण कदाचित खरी कहाणी सुरू होणार होती. मृत्यूपत्रानंतर सगळं झपाट्याने बदलू लागलं. पहिल्या दिवशी मी माझा मोठा मुलगा अमितच्या घरी राहिले. तेच घर जिथे एकेकाळी माझे हास्य होते. पण आत्ता माझ्या सुनेचा आवाजात आत्मीयता नव्हती. चहा देताना ती म्हणाली, आई कृपया काळजी घ्या. हे घर आता आमचे आहे. मी मान हलवली. ठीक आहे सुनबाई, मी आणखी काय बोलू शकते. काही दिवसांनी मी माझा धाकटा मुलगा रवीच्या घरी गेले. तिथे जेवणात मीठ कमी होते, दूध अर्धे होते आणि मला टोमणे मारण्यात आले. एके दिवशी रवी चिडून म्हणाला, आई खर्च खूप वाढला आहे. मी उत्तर दिले, नाही. मी स्वतःशीच विचार केला. ज्या आईने कधीही खर्चाचा हिशोब ठेवला नाही, ती आज खर्चाची बाब बनली आहे. मग मुलगी सौम्याकडे मी गेली.
मला वाटलं मुलगी मुलगीच असते, पण ती स्पष्ट म्हणाली, आई, माझ्यावर आधीच खूप जबाबदाऱ्या आहेत. ऑफिस, मुलं, घर सगळं सांभाळणं कठीण आहे. तिचे बोलणे ऐकून मी फक्त गप्प राहिले. हो बाळा, मी म्हणाले. मला समजले आणि म्हणून मी एका घरातून दुसऱ्या घराकडे आणि एका घरातून तिसऱ्या घराकडे एखाद्या ओझ्याप्रमाणे भटकू लागले. कोणीही मला आई म्हटले नाही. सर्वजण मला एक जबाबदारी मानत होते. ज्या घरात मी सर्वांना एकत्र ठेवत असे, ते घर आता मला दिवसात, आठवड्यात विभागत होते. मग तो दिवस आला जेव्हा माझ्यासाठी शेवटचा अपमान ठरलेला होता. त्या दिवशी मी माझ्या मोठ्या मुलाच्या अमितच्या घरी होते. जरी ते घर एकेकाळी माझे होते, माझ्या संपूर्ण तारुण्याचा, माझ्या सर्व कष्टांचा पाया, माझ्या स्वप्नांचा आणि त्यागांचा पाया त्याच घराच्या भिंतीत गाडला गेला होता. पण आता कागदावर ते घर माझ्या मोठ्या मुलाचे होते. दुपार झाली होती. मी माझ्या खोलीत बसले होते, आराम करत होते. पण त्या आराममध्येही एक विचित्र संकोच वाटत होता. बेड माझा होता, कपाट माझं होतं, खिडकीतून येणारा वारा देखील ओळखीचा होता. तरीही जणू मी दुसऱ्याच्या घरी पाहुणे असल्यासारखे वाटत होते. माझे मन सतत गोंधळलेले असायचे. जर कोणी नाराज झाले तर काय होईल? जर कोणी काही बोलले तर काय होईल? तेवढ्यात बाहेरून एक आवाज आला, आई. तो आवाज माझ्या धाकट्या मुलाचा, रवीचा होता. आई, बाहेर ये, मला तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचे बोलायचं आहे. अचानक माझे हृदय धडधडले. काही अज्ञात कारणास्तव माझे हात थंड पडले. माझे हात का थंड पडले ते मला कळत नाही. मी हळूच बेडवरून पाय खाली केले, साडी नीट केली आणि घाबरून खोलीतून बाहेर पडले. जेव्हा मी ड्रॉइंग रूममध्ये पोहोचले तेव्हा मला अमित, रवी आणि सौम्या तिथे उभे असलेले दिसले. त्यांच्या सोबत दोन्ही सुना होत्या. त्यांचे चेहरे गंभीर होते, पण त्या गंभीरतेत जवळीक नव्हती. त्यात एक विचित्र कडकपणा आणि अंतर होते. त्यांनी मला सोफ्यावर बसवले. माझे हृदय आणखीनच धडधडत होते. जणू काही एक मोठे वादळ माझ्या आयुष्यात येणार आहे असे वाटत होते आणि मी ते थांबवण्यास पूर्णपणे असहाय्य होते. अमितने संभाषण सुरू केले. आई, बघ, आपल्या तिघांचेही स्वतःचे घर आहे, आपले स्वतःचे जीवन आहे. आपण इतके व्यस्त आहोत की एकमेकांसाठी वेळच नाही. आता अशा परिस्थितीत तू माझ्या घरी, सौम्याच्या घरी, रवीच्या घरी येत राहते. त्यामुळे आम्हा तिघांनाही त्रास होतो. त्याचे शब्द माझ्या कानात हातोड्यासारखे आदळत होते. तो थांबला आणि म्हणाला, म्हणूनच आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो, तुम्ही तुमची व्यवस्था कुठेतरी करा. माझ्या तोंडातून हवा बाहेर पडल्यासारखे वाटले. मी थरथर त्या आवाजात म्हणाले, मी स्वतःची व्यवस्था दुसरीकडे कुठेतरी करावी का? तुला काय म्हणायचं? तू काय म्हणण्याचा प्रयत्न करत आहेस? मी कुठे जावे? या वयात माझी दृष्टी अंधकारमय होऊ लागली. सरदारजी आणि माझ्याकडे जे काही होते, मी गुदमरलेल्या आवाजात म्हणाले, आम्ही ते सर्व तुम्हा तिघांमध्ये समान वाटून घेतले. घर, पैसा, जमीन, सर्व काही. आणि आता तू मला स्वतःची काळजी घेण्यास सांगत आहेस? मी कुठे जावे? तेवढ्यात सौम्य ती पुढे म्हणाली. तिच्या आवाजात राग नव्हता की दुःख नव्हते, फक्त एक छान तर्क. आई, आम्हाला हे सर्व माहीत नाही. बाबांनी याचा विचार करायला हवा होता. जेव्हा त्यांनी त्यांचे मृत्यूपत्र केले तेव्हा त्यांनी तुम्हालाही काहीतरी द्यायला हवे होते. पण त्यांनी फक्त आम्हाला दिले एक उशी आणि त्यांच्या आठवणी. ती क्षणभर थांबली, माझ्याकडे पाहिले आणि म्हणाली, तर आता तू फक्त त्यांच्यासोबत तुझे आयुष्य जग. आमच्याकडे तेवढा वेळ नाहीये. आज तू भावाच्या घरी राहेस, उद्या माझ्या घरी येशील, मग परवा रवीच्या घरी. तुम्ही वेगळे राहणे चांगले आणि आम्ही सर्वजण आपले जीवन शांततेत जगू शकतो. दोन्ही सुनांच्या चेहऱ्यावर एक मंद हास्य पसरले, जणू कोणीतरी त्यांच्या मनातली गोष्ट सांगितली आहे असेल. धाकटी सून म्हणाली, सौम्या अगदी बरोबर बोलत आहे. जेव्हा आई असते तेव्हा ती एकांतात असते, पण ते आम्हाला बघवत नाही. आम्ही आमचे संपूर्ण आयुष्य आमच्या आई आणि बाबांची सेवा करण्यात घालवले आहे. किमान आता आम्हाला शांततेत जगू द्या. तिचे शब्द माझ्या हृदयाला भिडले.
माझे हात थरथर कापू लागले, माझ्या घशात गुदमरले. मला बोलायचे होते, ओरडायचे होते, सांगायचे होते मी तुमच्यासाठी काय केले नाही, पण आवाज नाही, आवाज बाहेर पडला नाही. माझे संपूर्ण आयुष्य मी या मुलांसाठी स्वतःचे बलिदान दिले होते. माझ्या इच्छा, माझी स्वप्ने, माझे आनंद, सर्व काही. अगदी माझा नवराही जाण्यापूर्वी मी त्याला सर्वस्व दिले. आणि मग माझ्या मनात एक वेदना निर्माण झाली. कदाचित पहिल्यांदाच इतकी स्पष्ट आणि तीक्ष्ण. मी मनातल्या मनात सरदारजींना शिव्या देऊ लागले. का? तुम्ही माझ्यासाठी काहीही का सोडले नाही? तुम्हाला माझी काळजी नव्हती का? तुम्हाला माहीत नव्हते का की मला सांसारिक गोष्टी समजत नाहीत? माझ्या संपूर्ण आयुष्यात तुम्ही माझी ढाल बनून उभा होता, प्रत्येक निर्णयात, प्रत्येक अडचणीत. मग तुम्ही जाताच माझ्या डोक्यावरून ती ढाल का काढून टाकली? मनात हजार प्रश्न घेऊन मी शांतपणे माझ्या खोलीत गेले. काही गोष्टी पॅक केल्या, काही कपडे, औषध. आणि मग माझी नजर त्या उशीवर पडली. तीच जुनी उशी जी सरदारजींनी माझ्यासाठी सोडली होती. ते पाहून मला राग आला. मला ते तिथेच सोडून द्यावेसे वाटले. पण माझ्या हृदयात कुठेतरी त्याला एक दोरी बांधलेली होती. काहीतरी मला मागे धरत होते. मी सोडू शकत नव्हते. मी उशी उचलली, छातीशी घट्ट मिठी मारली आणि काहीही न बोलता घराबाहेर पडले. मागे वळून पाहताना मला माझ्या 3 मुलांच्या आणि सुनांच्या चेहऱ्यावर दया दिसली नाही, फक्त दिलासा. जणू खरोखरच एक मोठे ओझे कमी झाले आहे. रात्र गडद होत चालली होती. मी एका ओव्हरब्रिज खाली बसले. जुन्या आठवणी माझ्या डोळ्यांसमोर चमकल्या. कधी स्वतःला शिव्या देत, कधी सरदारजींना, तर कधी माझ्या नशिबाला. मला अश्रू अनावर झाले. उशी माझ्या शेजारी होती. ते पाहून मला पुन्हा राग आला. मी स्वतःला म्हणाले, जेव्हा तुम्ही माझ्यासाठी काहीही सोडले नाहीस, मग ही उशी का? तुम्ही हे सोबत घेऊन जाऊ शकला असता. आणि रागाच्या भरात मी ती जमिनीवर फेकली. आणि मग एक आवाज आला, धमाका. उशी फाटली आणि त्याच क्षणी माझ्या आयुष्यातील सत्य माझ्या समोर चकनाचूर झाले. माझ्या आयुष्याचा मार्ग बदलणार होता. जेव्हा उशी जमिनीवर पडली आणि फाटली, तेव्हा मला असे वाटले की जणू माझी स्वतःची छाती फाटली आहे. पण दुसऱ्याच क्षणी माझी नजर फाटलेल्या उशीतून चमकणाऱ्या तेजावर पडली. मी थरथरत्या हाताने उशी धरून घाईघाईने पुढे सरकली. थरथरत्या हाताने उशी उचलली आणि ती पूर्णपणे फाडली. कापूस इकडे तिकडे विखुरलेला होता आणि कापसाच्या मध्ये मला असे काहीतरी दिसले ज्याची मी कधीही कल्पना केली नव्हती. जड, थंड, सोनेरी बिस्किटे, एकावर एक व्यवस्थित लपवलेले. मी काही क्षण त्यांच्याकडे पाहत राहिले, जणू काही माझ्या डोळ्यांना विश्वासच बसत नव्हता. मला खात्री पटली नाही की हे स्वप्न नाही तर वास्तव आहे. मी ते मोजले आणि माझे हात थरथर कापू लागले. 20 सोन्याची बिस्किटे, सर्व 20. आणि त्यांच्या खाली एक जाड फाईल होती ज्यावर माझ्या पतीच्या परिचित हस्ताक्षरात माझे नाव लिहिले होते, सविता देवी. त्या क्षणी माझ्या पायाखालून जमीन सरकली आणि मी तिथेच ओव्हरब्रिज खाली बसले. उशी, सोने आणि फाईल माझ्या समोर पडली आणि माझ्या डोळ्यातून अश्रू अखंडपणे वाहत होते. हे अश्रू दुःखाचे नव्हते, तर वर्णन करणे कठीण असलेल्या भावनेचे होते. विश्वास तुटल्याची आणि सत्य उघड झाल्याची भावना. मी थरथरत्या हाताने फाईल उघडली. कागद उचलताना माझा श्वास थांबला. त्यावर स्पष्टपणे लिहिले होते की आमचे वडिलोपार्जित घर, जे सुमारे 100 किलोमीटर अंतरावर आहे, आणि त्याच्या आजूबाजूची सुमारे 50 एकर जमीन पूर्णपणे माझ्या नावावर हस्तांतरित करण्यात आली होती. कायदेशीर सील, नोंदणी, कागदपत्रे, सर्व काही पूर्ण पुराव्यांसह उपस्थित होते. त्याच फाईलमध्ये माझ्या पतीने अनेक वर्षांपूर्वी माझ्यासाठी खरेदी केलेल्या 20 सोन्याच्या बिस्किटांचे बिल देखील ठेवले होते. मग माझी नजर एका घडी घातलेल्या कागदावर पडली. एक पत्र होते, त्यांचे शेवटचे पत्र. मी कसे तरी ते उघडले आणि वाचायला सुरुवात केली. प्रत्येक शब्द माझ्या हृदयात खोलवर गेला. त्याने लिहिले होते की त्याने मला जाणून बुजून रिकाम्या हाताने सोडले, जेणेकरून मी माझ्या मुलांचा खरा चेहरा पाहू शकेन.
जेणेकरून माझा आंधळा विश्वास तुटू शकेल. त्याने लिहिले होते की तो मला वारंवार समजावून सांगत राहिलेला की मुलांना आपली संपत्ती आवडते, आपल्या कष्टाची मुलांना जाणीव नाही. पण मी नेहमीच मुलांसमोर ढाल बनून उभी राहायचे, त्यांच्या प्रत्येक चुकीचे समर्थन करायचे आणि त्यांना चुकीचे सिद्ध करायचे. त्यांनी लिहिले की मला भीती होती की जर सर्व काही उघडपणे तुझ्या नावावर हस्तांतरित केले गेले तर मुले तुला जिवंत कैद करतील किंवा हळूहळू तिचा श्वास रोखतील. ते पत्र वाचून माझ्या संपूर्ण भूतकाळातील आठवणी जाग्या झाल्या. माझ्या नवऱ्याच्या प्रत्येक इशाऱ्याकडे मी कसे दुर्लक्ष केले हे तुम्हाला समजेल. माझी मुले माझा आधार असतील असा विश्वास असल्याने मी माझ्या म्हातारपणासाठी कधीही कोणतीही तरतूद कशी केली नाही. त्या रात्री ओव्हरब्रिज खाली बसून मला पहिल्यांदाच समजले की विश्वास आणि आसक्ती यात किती बारीक फरक आहे. मला माझ्या कृतींचा पश्चाताप होत होता, पण आता रडण्याची वेळ नव्हती. मी माझे अश्रू पुसले. सोन्याची बिस्किटे काळजीपूर्वक त्याच उशीत परत ठेवली. फाईल आणि पत्र त्यात लपवले. फाटलेल्या उशीला पुन्हा छातीशी घट्ट मिठी मारली. पण यावेळी त्या उशीचे वजन फक्त कापसाचे नव्हते, ते माझा स्वाभिमान, माझी सुरक्षितता आणि माझे भावी आयुष्य यांना धरून होते. आणि त्याच क्षणी मी ठरवले की मी आता कोणाच्याही दयेवर जगणार नाही. मी माझे स्वतःचे आयुष्य जगेन. त्या रात्रीनंतर मला शहरात एक क्षणही राहणे योग्य वाटले नाही. पहाटेच्या पहिल्या प्रकाशाबरोबर मी बस पकडली आणि माझ्या वडिलोपार्जित गावाकडे निघाले. संपूर्ण वाटेत मी खिडकीबाहेर बदलणारे दृश्य पाहत राहिले. उंच इमारती कमी होत गेल्या आणि हिरवळ हळूहळू जवळ येत गेली. माझ्या मनात एक विचित्र शांतता पसरली. जणू कोणीतरी काही एक जड ओझे उतरल्यासारखे वाटले. माझ्या हातात ती जुनी उशी होती जी यावेळी मी माझ्या मांडीवर खूप काळजीपूर्वक धरली होती. बसच्या प्रत्येक हालचालीने मी ती अधिक घट्ट धरायचे, कारण आता ती फक्त उशी नव्हती, तर माझ्या संपूर्ण आयुष्याचा धागा तिच्याशी बांधला गेला होता. अनेक तासांच्या प्रवासानंतर जेव्हा बस गावच्या वळणावर थांबली आणि मी खाली उतरले, तेव्हा मातीचा तोच परिचित वास मला भरून गेला. मी दमले होते, जणू काही या भूमीने मला ओळखले, जणू काही जवळचा कोणीतरी वर्षानुवर्ष परत आला आहे. हवेलीजवळ पोचताच मी क्षणभर थांबले. मोठी हवेली, उंच दरवाजे आणि आजूबाजूला पसरलेली शांतता, सर्व काही जसे मी वर्षापूर्वी सोडले होते तसेच होते. दार उघडताच एक म्हातारा पहारेकरी माझ्याकडे धावत आला. मला पाहून त्याचे डोळे अश्रूंनी भरले आणि तो माझ्या पाया पडला आणि थरथरत्या आवाजात म्हणाला, मॅडम, शेवटी तुम्ही आलात. मी रोज हे घर उघडून तुमची वाट पाहत असे. त्याचे हे शब्द ऐकून माझ्या आत काहीतरी तुटून बाहेर पडले. इतक्या वर्षांनी कोणीतरी मला ओझे नाही तर मॅडम म्हटले होते. मी त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि पहिल्यांदाच मला तो आदर जाणवला. आदर म्हणजे काय हे मला पहिल्यांदाच कळले. त्या दिवशी मी हवेतील प्रत्येक खोली माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली. धूळ साचली होती, पण भिंतीवर आपलेपणाची भावना होती. जणू काही हे घर मला सांगत होते, आता कुठेही जाऊ नकोस. हळूहळू मी माझे आयुष्य पुन्हा उभे करू लागले. गावकऱ्यांना शेतीसाठी शेतजमीन दिली. निश्चित वार्षिक उत्पन्न मिळू लागले. घराचा खर्च बघू लागला. मी एक मोलकरीण स्वयंपाक करण्यासाठी एक महिला ठेवली आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मी माझ्या आरोग्याकडे लक्ष देऊ लागले. आता मला कधी जेवायचे, काय खावे किंवा कुठे जायचे हे कोणाला विचारण्याची गरज नव्हती. सकाळी उठल्यानंतर माझ्या पतीने लिहिलेले ते पत्र पुन्हा पुन्हा वाचत असे. मी जेव्हा जेव्हा ते वाचत असे तेव्हा मला त्यांचा राग जाणवत नसे, पण मला त्यांचे प्रेम जाणवू लागले आणि मला समजू लागले की त्यांनी हे सर्व मला कमकुवत करण्यासाठी नाही, तर मला बळकटी देण्यासाठी केले आहे. मी आता एकटी होते, पण असहाय्य नव्हते. पहिल्यांदाच मला जाणवले की म्हातारपण म्हणजे कोणावर अवलंबून राहणे नाही, तर स्वाभिमानाने जगणे.
माझ्या बदललेल्या आयुष्याची बातमी माझ्या मुलांपर्यंत इतक्या खोलवर पोहोचेल याची मला कल्पना नव्हती. पण सत्य हे आहे की जिथे संपत्ती असते तिथे नाती आपोआप मार्ग शोधतात. एके दिवशी दुपारी मी अंगणात बसली होती, डोळे मिटून उन्हात आराम करत होते. तेव्हा मला हवेली बाहेर वाहनांचा आवाज ऐकू आला. जेव्हा मी माझे डोळे उघडले तेव्हा मी पाहिले माझी 3 मुले माझ्या समोर उभी होती. महागडे कपडे, मोठी वाहने आणि त्यांच्या डोळ्यात आश्चर्य, जणू काही त्यांनी काही आश्चर्य पाहिले आहे. मी त्यांना पाहिले. इतक्या मोठ्या हवेलीकडे, इतक्या विस्तीर्ण अंगणाकडे आणि आजूबाजूला पसरलेल्या जमिनीकडे पाहून त्यांचे डोळे थांबू शकले नाहीत. मला पाहून त्यांनी माझे पाय स्पर्श करण्याचे नाटक केले. पण ती प्रवृत्ती माझ्या आईबद्दलच्या आदरामुळे नव्हती, तर जमिनीच्या कागदपत्रांच्या शोधामुळे होती. माझी मुलगी सौम्या पहिली बोलली. तिच्या आवाजात एक बनावटी जवळीक होती. आई, आम्हाला कल्पना नव्हती की बाबा एवढी मोठी इस्टेट सोडून गेले आहेत. तू हे सगळं एकटी कशी सांभाळशील? तिच्या बोलण्यामागील अर्थ मला स्पष्टपणे समजत होता. मोठा मुलगा पुढे म्हणाला की हे सगळं वडिलांची कमाई आहे, म्हणून त्यावर आपल्या सर्वांना समान हक्क आहे. धाकटा मुलगा आणि त्याची पत्नीही त्याच स्वरात म्हणाले. ते अशा प्रकारे त्यांना ते शिकवले आहे. तो वारंवार सांगत होता की आई, म्हणून मी मुलांचा विचार केला पाहिजे, माझे वय लक्षात ठेवले पाहिजे आणि शहाणपणा दाखवला पाहिजे. पण आज त्यांच्यासमोर ती सविता देवी उभी नव्हती जी प्रत्येक बाबतीत गप्प बसायची. आज माझ्या आत ती आग होती जी वर्षानुवर्ष अपमानानंतर पेटून तयार झाली होती. आवाज न वाढवता, अश्रू न डाळता मी कपाटातून तीच जुनी फाईल काढली जी वर्षानुवर्ष माझ्या उशीखाली लपवून ठेवली होती. मी ती टेबलावर ठेवली आणि प्रत्येक कागद एक एक करून उघडला आणि त्यांच्या समोर ठेवला. प्रत्येक कागदपत्रावर माझे नाव स्पष्टपणे लिहिले होते. हवेली, जमीन, सोने, सर्व काही कायदेशीररित्या माझे होते. मी त्यांना सांगितले की हे सर्व त्यांचे वडील जिवंत असताना केले गेले होते आणि ते पूर्ण शुद्धीवर होते. आणि मी त्यांना शेवटचा पानही दाखवला ज्यामध्ये स्पष्टपणे लिहिले होते की संपूर्ण मालमत्ता माझ्या संपूर्ण आयुष्यासाठी माझ्या नावावर राहील आणि त्यानंतर मी ती ज्याला हवी त्याला देऊ शकते. खोलीत शांतता होती. राग, लोभ आणि पश्चाताप तिघांच्याही चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. ते अजूनही वाद घालण्याचा प्रयत्न करत होते, आवाज उठवत होते, टोमणे मारत होते. पण पहिल्यांदाच मी त्यांना स्पष्ट उत्तर दिले की आज तुम्ही त्या आईकडून तुमचा वाटा मागायला आला आहे जिला तुम्ही ओझे मानून रस्त्यावर सोडत होता आणि ती संपत्ती फक्त त्यांनाच मिळते ज्यांना नातेसंबंधांचे मूल्य समजते. शेवटी मी चौकीदाराला बोलावले आणि पाहुण्यांना बाहेर जाण्याचा रस्ता दाखवण्यास सांगितले. माझी मुले जाताना मागे वळून पाहत राहिली. आजही पाहतात. त्यांना कदाचित मी वितळेल अशी आशा होती. पण त्या दिवशी माझे हृदय दगडासारखे नाही तर लोखंडासारखे झाले होते. जेव्हा त्यांच्या गाड्या धूळ उडवत हवेलीतून बाहेर पडल्या तेव्हा मला कोणतीही शून्यता जाणवली नाही. उलट एक विचित्र, थोडासा दिलासा मिळाला. कारण मी पहिल्यांदाच माझ्या स्वाभिमानाने उभा राहून निर्णय घेतला होता. आणि त्याच क्षणी मला जाणवले की आई होणे ही कमकुवतपणा नाही. कमकुवतपणा म्हणजे जेव्हा एखादी आई तिच्या प्रतिष्ठेला पायदळी तोडू देते. ते गेल्यानंतर मी बराच वेळ त्याच खोलीत बसले होते जे काही क्षणांपूर्वी आवाज, वाद आणि लोभाने भरलेली होती. आता फक्त शांतता होती. पण ही शांतता भयावह नव्हती. ती सांत्वनदायक होती. मी खिडकीतून बाहेर पाहिले आणि सूर्य मावळताना दिसला. त्याचा सोनेरी प्रकाश हवेलीच्या भिंतीवर पसरत होता. मला असं वाटलं की जणू काही हा प्रकाश माझ्या आत खोलवर प्रवेश करत आहे. वर्षानुवर्ष माझे मन शांत होते. भीती नाही, आशा नाही, तक्रार नाही. त्या दिवशी मला पहिल्यांदाच जाणवलं की जेव्हा एखादी व्यक्ती सिद्ध करण्यासाठी काहीही नसते तेव्हा ती सर्वात बलवान असते. जेव्हा ती फक्त त्याच्या सत्यावर उभी राहते. मी माझ्या पतीचे पत्र पुन्हा काढले. ते वाचताना माझ्या डोळ्यात पाणी आले. अश्रू होते, पण ते वेदनेचे अश्रू नव्हते.
ते समजुतीचे अश्रू होते. ती समजूत ज्याने मला मुक्त केले. काही दिवसांनी मला जाणवले की माझ्या मुलांना त्यांची चूक कळू लागली आहे. शहरात जेव्हा जेव्हा ते नातेसंबंधांबद्दल बोलायचे तेव्हा त्यांना त्यांच्या आईची आठवण यायची. जेव्हा जेव्हा ते पैशाबद्दल बोलायचे तेव्हा त्यांना त्यांच्या घाई आणि लोभाची लाज वाटायची. पण तो काळ निघून गेला होता जेव्हा मी प्रत्येक जखम भरून काढण्यासाठी घाई करायची. मी माझ्या हृदयाचे दरवाजे कधीही कोणासाठीही बंद केले नाहीत, परंतु माझ्या आयुष्याच्या चाव्या दुसऱ्या कोणाच्याही हाती देण्यास मी नकार दिला. मी ठरवले की माझ्या मृत्यूनंतर माझी मालमत्ता जिथे योग्यरित्या वापरली जाईल तिथे जाईल. कदाचित मुलीच्या शिक्षणासाठी, कदाचित अनाथ मुलांसाठी भविष्यात, किंवा कदाचित त्या गावाच्या विकासात ज्याने मला पुन्हा कसे जगायचे हे शिकवले. कारण मी पाहिले होते की रक्ताचे नाते नेहमीच आपले नसते, परंतु जर स्वाभिमान असेल तर कोणीही कधीही एकटा नसतो. आज मी त्या हवेलीत राहते. सकाळच्या सूर्याबरोबर उठते, शेतातील हिरवळ पाहते, लोकांमध्ये बसते आणि माझ्या हृदयाचे ऐकते. माझ्याकडे अजूनही तीच जुनी उशी आहे, पण आता ती फक्त एक गुपित नाही तर ती माझ्या शक्तीचे प्रतीक आहे. जेव्हा जेव्हा मी त्यावर डोके ठेवते तेव्हा मला माझ्या पतीचा आवाज ऐकू येतो. तू आता सुरक्षित आहेस. आणि मी स्वतःशीच हसते. मला खात्री आहे, कारण सत्य हे आहे की आज मी एकटी आहे, पण असहाय्य नाही, तुटलेली नाही. मी पूर्वीपेक्षा जास्त मजबूत आहे. आणि जर माझी कहाणी एका आईलाही प्रेम आणि स्वाभिमान यातील फरक समजून घेण्याचे महत्त्व शिकवत असेल तर माझ्या संपूर्ण आयुष्यातील वेदना, माझे संपूर्ण शिक्षण आणि माझी संपूर्ण कहाणी यशस्वी मानली जाईल. तर मित्रांनो, आता माझ्याकडे तुमच्यासाठी एक प्रश्न आहे. मला विचारायचं आहे, मी माझ्या मुलांसोबत योग्य काम केले का? जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच आणखी एका नवीन कथेत. तोपर्यंत स्वतःची आणि तुमच्या प्रियजनांची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.